Good morning, children. Welcome to our TMC virtual classroom. Myself, Suchita ma'am. Today we teach English subject 2.1, a poem comparison. One of the most interesting poem, the comparison. Comparison means to compare between two different or dissimilar things or person. म्हणजे काय की आपण कंपॅरिझन करतो. तुम्ही पाहिलं असेल तर प्रत्येक व्यक्ती ही काय करत असते की कंपॅरिझन करत असते. कंपॅरिझन म्हणजे काय आपण त्याला मराठीतून म्हणतो की तुलना करणे. एकाची दुसऱ्याशी आपण तुलना करतो. ज्या वेळेला आपण डिग्री शिकतो त्यावेळेला डिग्रीमध्ये देखील आपल्याला कंपॅरिझन करावं लागतं. तर बघा तुम्ही मैत्रिणी किंवा मित्र एकमेकांची तुलना करत असतात. कधी कधी तुम्ही अभ्यासामध्ये तुलना करत असतात. ती तर खरं अभ्यासाच्या बाबतीत तुलना करणं खरं तर खूपच चांगलं आहे. त्या व्यतिरिक्त आपण ड्रेसिंगचं किंवा खाणं पिणं, मला हे आवडतं तुला ते आवडतं, तुझ्यापेक्षा मी चांगली आहे, किंवा दिसणं, स्वभाव वैशिष्ट्य, आवड निवड, ह्या सगळ्या बाबतींमध्ये आपण काय करत असतो तर एकमेकांची तुलना करत असतो. तर या ठिकाणी देखील या कवितेमध्ये देखील काय केलेलं आहे तर कंपॅरिझन केलेलं आहे. द पोएम इज बाय अन अनॉनिमस पोएट. द नेम ऑफ द पोएट इज अननोन. या ठिकाणी तुम्हाला पोएटचं नाव दिलेलं नाही. कोणीतरी ही कविता लिहिलेली आहे पण त्यांनी त्यांचं नाव दिलेलं नाही, त्यामुळे द नेम ऑफ द पोएट इज अननोन. द पोएम इज अ स्ट्रिंग ऑफ अपोजिट्स. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अपोजिट्स वर्ड वापरलेले आहेत किंवा त्यांनी त्या ठिकाणी विरोधाभास दर्शवलेला आहे. प्रत्येक जे त्यांनी ऑब्जेक्ट्स जे वापरलेले आहेत त्या ठिकाणी काय केलेले आहे तर अपोजिट्स वापरलेले आहेत. कंपॅरिझन आर मेड विथ अपोजिट पेअर्स हॅव्हिंग ॲटलिस्ट वन कॉमन फीचर. की या ठिकाणी काय केलेलं आहे की कंपॅरिझन करताना त्यांनी अपोजिट पेअर्स हे केलेले आहेत. म्हणजेच काय की दोन वेगवेगळ्या घटकांची तुलना केलेली आहे. परंतु त्यामध्ये तुलना करताना त्यांनी काय केलेलं आहे की ती तुलना करताना ज्यामध्ये एक कॉमन गोष्ट असणार आहे की दोन्ही जे ऑब्जेक्ट आहेत ज्या वेळेला आपण तुलना करतो, इतर वेळेला आपण मैत्रिणींची, मित्रांची किंवा अजून काही मूवी असेल कशावर नाही आपण हे करतो, पण त्या समान असतात. या ठिकाणी मात्र काय आहे की दोन वेगवेगळ्या घटकांची तुलना केलेली आहे, परंतु ज्यामध्ये काय एक कॉमन घटक असणार आहे. तुलना करताना त्यांनी एका कॉमन घटकाची हे केलेली आहे. म्हणजे कॉमन गोष्ट असणार आहे की त्यामध्ये घटक मात्र वेगवेगळे आहेत, परंतु एखादी अशी त्यांनी हे केलेली आहे तुलना करताना की कॉमन गोष्ट वापरलेली आहे. त्यामुळे द poem brings forth the vast diversity in the world around us. की पोएमनी काय केलेलं आहे की आपल्या जगामध्ये आजूबाजूला सभोवताली अशा बऱ्याचशा विरोधाभासी गोष्टी आहेत की ज्यांची त्यांनी या ठिकाणी तुलना केलेली आहे. खूप काही अशा गोष्टी आहेत. आपण यामध्ये अजून ॲडिशनल काही टाकू शकतो की म्हणजे तुम्ही जर आजूबाजूला जर विचार केला की कुठल्या कुठल्या गोष्टी अजून अशा विरोधाभास दर्शवणाऱ्या आहेत की ज्यामध्ये आपण एकमेकांची तुलना करू शकतो. जसं आपण टॉर्टाईज याची तुम्ही रॅबिट अँड टॉर्टाईजची गोष्ट पाहिलेली आहे तुम्ही, तर त्यामध्ये देखील कसं आहे की ससा आणि कासव याची शर्यत लागलेली आहे, पण ससा आणि कासवाचं काय केलेलं आहे त्यांनी स्पीड दर्शवलेलं आहे. म्हणजे विरोधाभास हे केलेलं आहे की एक एकदम चपळ प्राणी आणि एक एकदम स्लो प्राणी. तर तसंच या ठिकाणी देखील आपण विरोधाभास दर्शवणाऱ्या अशा गोष्टी, परंतु त्यामध्ये एक फीचर त्यांचं काय केलेलं आहे, एक कॉमन गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. सो लेट अस स्टार्ट द पोएम comparison. Fast as the spaceship, slow as the snail, big as the dinosaur, small as the nail, fierce as the tiger, gentle as the lamb, sour as the lemon, sweet as the jam, dry as the desert, wet as the sea, square as the house, round as the pea, cool as the cave, warm as the toast. नेक्स्ट आपण नेक्स्ट याच्यामध्ये घेऊया.
आता या कवितेमध्ये कवीने काय केलेलं आहे तर आपल्या आजूबाजूच्या असंख्य अशा गोष्टींच्या तुलनेतून त्यांची वैशिष्ट्य नमूद केलेली आहे. त्यांनी कंपेअर केलेलं आहे, परंतु ते कंपॅरिझन करताना त्यांनी काय केलेलं आहे त्यांची वैशिष्ट्य देखील नमूद केलेली आहेत आणि त्यावरून आपण देखील काय करायचे अशा प्रकारच्या गोष्टी शोधण्यास त्यांनी आपल्याला प्रवृत्त केलेलं आहे. मग पहिल्या लाईन मध्ये काय सांगितलेलं आहे? फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. स्नेल मीन्स काय तुमचं तर गोगलगाय आणि स्पेसशिप म्हणजे काय तर अवकाशयान. अवकाशयान पाहिलं असेल तुम्ही टीव्ही मध्ये वगैरे आपण पाहतो की आकाशामध्ये काय करतात स्पेसशिप सोडल्या जातात म्हणजे यान सोडले जातात. आता ते तुम्ही यान सोडल्यानंतर कधी पाहिलं असेल तर आपण बऱ्याचदा पाहतो की भारताने यान सोडलं वगैरे किंवा स्पेसशिप सोडलेली आहे तर त्याचा स्पीड कितीतरी जलद असतो, कितीतरी पटीने. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. आणि स्नेल म्हणजे काय तर तुमचं गोगलगाय. आता या ठिकाणी गोगलगायचा तर तुम्ही स्पीड तुम्हाला माहिती असेल की गोगलगाय किती स्लो चालते. म्हणून आपण म्हणजे की टॉर्टाईज प्रमाणे स्नेल देखील तशा पद्धतीने चालते. मग या ठिकाणी फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. की स्पेसशिप काय आहे तर तुमचं इतकं वेगवान आहे, फास्ट आहे की फास्ट ॲज अतिशय वेगवान असं हे अवकाशयान आहे. अँड स्लो ॲज अ स्नेल तर गोगलगाई सारखं संत. म्हणजे आता या ठिकाणी तुलना कशाची केलेली आहे तर स्पेसशिप अँड स्नेल. बरोबर आहे. या दोन तुमच्या घटकांची तुलना केलेली आहे. पण तुलना करताना त्यांच्यामध्ये कुठलं वैशिष्ट्य त्यांनी दर्शवलेलं आहे तर त्या ठिकाणी तुमचं असेल तर स्पीड. काय असणार आहे स्पीड. पहिल्या दोन लाईन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर स्पीड दर्शवलेलं आहे. म्हणजे त्यांनी कंपॅरिझन केलेलं आहे पोएटने, परंतु कशावरती हे केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुठलं कॉमन थिंग दाखवलेली आहे तर स्पीड. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. म्हणजे तुमचं अवकाश यानासारखं वेगवान आणि गोगलगाई सारखं संथ. स्लो ॲज अ स्नेल की गोगलगाई सारखं एकदम संत आहे. म्हणजे या दोघांची तुलना कशामध्ये केलेली आहे तर स्पीड. की दोघांचा स्पीड कसा आहे तर एक एकदम फास्ट आहे, एक एकदम स्लो आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला अपोजिट वर्ड्स देखील आलेले आहेत, फास्ट स्लो. म्हणजे सगळ्यात याच्यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे की कंपॅरिझन करताना कुठल्या कुठल्या गोष्टीचा अपोजिट थिंग्स पण त्यांनी या ठिकाणी दर्शवलेल्या आहेत. त्याचबरोबर एक प्रत्येक याच्यामध्ये ज्या वेळेला त्यांनी कंपेअर केलेलं आहे दोन वेगवेगळ्या घटकांमध्ये त्यावेळेला एक कॉमन गोष्ट त्यांनी दर्शवलेली आहे किंवा कॉमन एक वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेलं आहे. ते म्हणजे पहिल्या दोन लाईन मध्ये आपण पाहिलं असेल तर स्पेसशिप अँड स्नेल मध्ये त्यांनी स्पीड ही त्यांनी कॉमन फीचर्स या ठिकाणी दर्शवलेले आहेत. नेक्स्ट आहे बिग ॲज अ डायनासोर, स्मॉल ॲज अ नेल. डायनासोर तुम्ही पाहिला असेल पिक्चर मध्ये टीव्ही मध्ये. डायनासोर म्हणजे काय तर खूप मोठा असा प्राणी होता की जो काळाच्या याच्यामध्ये आता तो म्हणजे हे झालेला आहे की आपल्याला दिसत नाहीये तो. कारण खूप वर्षांपूर्वी डायनासोर हा एक मोठा एक अवाढव्य असा प्राणी होता. त्याचे अवशेष आपल्याला सापडलेले किंवा आपण आता टीव्ही वरती हा डायनासोर प्राणी आपण पाहतोय. त्यानंतर स्मॉल ॲज अ नेल. नेल म्हणजे खिळा. खिळा तुम्ही भिंतीमध्ये वगैरे ठोकतात त्याला आपण म्हणतो तर नेल. बिग ॲज अ डायनासोर. डायनासोर कसा आहे तर एकदम बिग आहे. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर त्याची तुलना कंपॅरिझन कोणाशी केलेलं आहे तर स्मॉल ॲज अ नेल. नेल मीन्स तुमचा छोटासा खिळा. स्मॉल ॲज अ नेल. इथे तुमचे अपोजिट वर्ड्स कुठले आलेले आहेत तर बिग अँड स्मॉल. म्हणजे पहिल्या लाईन मध्ये फास्ट अँड स्लो, इथे बिग अँड स्मॉल आलेले. बिग ॲज अ डायनासोर, स्मॉल ॲज अ नेल. की डायनासोर सारखा एवढा महाकाय असा अवाढव्य प्राणी त्यांनी सांगितलेला आहे आणि त्याबरोबर कशाची तुलना केलेली आहे तर एका छोट्याशा अशा खिळ्याची. स्मॉल ॲज अ नेल म्हणजे खिळ्या एवढे लहान. आता इथे कशाचं त्यांनी हे दर्शवलेले कॉमन थिंग कुठली आहे त्या ठिकाणी तर तुमचं साईज.
काय दर्शवलेली आहे दोघांमध्ये साईज, म्हणजे की डायनासोर एकदम प्रचंड अवाढव्य असा प्राणी आहे आणि खिळा अतिशय लहान आहे. म्हणजे दोघांच्या आकारमानामध्ये म्हणजे साईज मध्ये दोघांच्या आकारमानाची तुलना किंवा या ठिकाणी त्यांनी कॉमन थिंग कुठली सांगितलेली आहे तर साईज. कारण दोघांचे आकारमान हे कसे आहेत वेगवेगळे आहेत, दोन विभिन्न घटक आहेत. इथे तुम्ही डायनासोर आणि नेलचा कुठेही संबंध नाही, परंतु अशा दोन वेगवेगळ्या, जसं आपण पहिल्या याच्यामध्ये पाहिलं की स्पेसशिप आणि स्नेल, कुठे इथे दोन्ही प्राणी नाहीत किंवा दोन्ही यान देखील नाहीयेत, बरोबर आहे. तसंच इथे डायनासोर म्हटल्यानंतर डायनासोर आणि नेल दोन्ही प्राणी नाहीत किंवा दोन्ही ऑब्जेक्ट देखील नाहीत, वस्तू देखील नाहीयेत. त्यामुळे परंतु ते वर्णन करताना त्यांनी एका विशिष्ट अशा काय केलेल्या कॉमन थिंगचा विचार केलेला आहे. कंपॅरिझन करताना एक कॉमन थिंग वापरलेली, ती म्हणजे या ठिकाणी कुठली आहे तर तुमची साईज मीन्स आकारमान तुमचं, की डायनासोर आणि नेल मधलं आकारमान कसं आहे ते दर्शवलेलं आहे. थर्ड लाईन, फायर्स ॲज अ टायगर, जंटेल ॲज अ लॅम्ब. फायर्स ॲज अ टायगर, फायर्स मीन्स ॲग्रेसिव्ह. टायगर कसा असतो तर एकदम रागीट आक्रमक अशा पद्धतीचा असतो. म्हणजे टायगरचं नेचरच आपलं कसं आहे तर अटॅकिंग किंवा ॲग्रेसिव्ह अशा प्रकारचं नेचर आहे. पण त्याच्या विरुद्ध तुमचं काय जेंटल ॲज अ लॅम्ब. लॅम्ब मीन्स काय तुमचं तर कोकरू. आपण छोटं कशात म्हणतात की बकरीचं वगैरे पिल्लू असतं त्याला लॅम्ब म्हणतात शीपचं. तर ते जे कोकरू असतं, तुम्ही कोकरू पाहिलं असेल किंवा एखादं तर त्यावेळेला तुम्हाला ते किती मुलायम किंवा एकदम असं खूप मऊ उबदार असं आपल्याला वाटत असतं, किंवा ते कोकरू एकदम शांत असतं, बरोबर आहे. मी या ठिकाणी टायगर आणि लॅम्बची त्यांनी उपमा केलेली कंपॅरिझन केलेलं आहे की फायर्स ॲज अ टायगर म्हणजेच काय तर वाघासारखा एकदम असा उग्र ॲग्रेसिव्ह रागीट किंवा अटॅकिंग नेचरचं असतं, किंवा तुमचं काय म्हणतो आपण की त्याला आक्रमक अशा प्रकारचं ॲग्रेसिव्ह नेचरचा असा हा टायगर. आणि त्याच्या विरुद्ध काय आहे जेंटल ॲज अ लॅम्ब, की एकदम कोकरासारखं शांत गरीब असं हे दिलेलं आहे. तर या दोघांमध्ये कॅरेक्टर्स मीन्स त्यांचं स्वभाव दर्शवलेले आहे. की वाघासारखा उग्र म्हणजे वाघ एकदम रागीट दाखवले, आणि त्याचबरोबर ते छोटं कोकरू कसं असतं एकदम शांत असतं गरीब असतं. म्हणून या दोघांमध्ये जी त्यांची तुलना केली गेलेली आहे ती त्यांचं कॅरेक्टर मीन्स त्यांचा स्वभाव या ठिकाणी दर्शवलेला आहे, की एक एकदम ॲग्रेसिव्ह आहे आणि एक एकदम जंटल आहे मीन्स एकदम शांत आहे किंवा मृदू आहे मुलायम आहे असं त्याचा अर्थ होतो. त्याचबरोबर अपोजिट वर्ड्स काय तुमचे फायर्स अँड जंटल. नेक्स्ट लाईन, सॉर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जॅम. सॉर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जॅम. जॅम तुम्ही खाल्लेला आहे, जॅम कसा असतो तो स्वीट असतो. त्याचबरोबर लेमन, लेमन देखील पाहिलेले तुम्ही लिंब, तर ते देखील कसं असतं तुमचं आंबट असतं. या ठिकाणी सॉर अँड स्वीट म्हणजे आंबट गोड अशा प्रकारचे अपोजिट वर्ड्स त्या ठिकाणी वापरलेले आहेत. सॉर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जाम. आता इथे तुम्हाला काय लक्षात येतं या याच्यावरनं तर तुमचं काय दिलेलं आहे टेस्ट, बरोबर आहे. सॉर ॲज अ लेमन म्हणजेच काय तर लिंबाप्रमाणे आंबट. आंबट ही काय झाली त्याची चव झाली. त्याचबरोबर स्वीट ॲज अ जाम, एकीकडे त्यांनी आंबट एकीकडे गोड अपोजिट हे केलेलं आहे. आणि त्यांचं कंपॅरिझन काय केलेलं आहे आंबट गोड याच्यामध्ये कंपॅरिझन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी काय त्यांनी कॉमन थिंग काय आहे त्यामध्ये तर टेस्ट, म्हणजे दोन्ही याच्या टेस्ट हे एक त्याच्यामध्ये कॉमन थिंग दाखवलेली आहे. सॉर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जाम, की लिंबाप्रमाणे
आंबट आहे, तसंच जाम प्रमाणे काय आहे, गोड आहे. जाम मीन्स तुमचं मुरांबा पण तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही जाम खाता. रेडीमेड आपण जाम आणतो तर ते कसे गोड असतात. तर या ठिकाणी त्यांनी लिंबाप्रमाणे आंबट आणि मुरांब्याप्रमाणे किंवा जाम प्रमाणे स्वीट या दोघांची लेमन अँड जामची कंपॅरिझन केलेलं आहे. तर ते कशामध्ये केलेलं आहे त्यांनी? कॉमन थिंग काय आहे तर टेस्ट, म्हणजे दोघांची टेस्ट हे कॉमन गुणधर्म वापरलेला आहे. मग एकाची आंबट असेल, एकाची गोड असेल, बरोबर. किंवा तुमचं टायगर आणि लॅम्प याच्यामध्ये पण त्यांचं कॅरेक्टर, त्यांचे स्वभाव, तर एकाचा एकदम अग्रेसिव्ह आहे आणि एकाचा जेंटल आहे. म्हणजे हे जे कॉमन थिंग त्यांनी वापरलेले आहेत कंपॅरिझन करताना, या ठिकाणी टेस्ट हे तुमचं काय आहे, कॉमन थिंग वापरलेलं आहे. त्यानंतर ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी. ड्राय ॲज द डेझर्ट, डेझर्ट म्हणजे काय तर वाळवंट. ड्राय ॲज द डेझर्ट मीन्स, डेझर्ट म्हणजे जिथे फक्त वाळू असते, की जिथे आपल्याला काय पाणी खूपच कमी, म्हणजे दिसतच नाही, दूरवर पर्यंत आपल्याला काय दिसतं, फक्त वाळूच वाळू पसरलेली असते, त्याला आपण काय म्हणतो, डेझर्ट म्हणतो. अँड वेट ॲज द सी म्हणजे काय तर सी म्हणजे समुद्र, की तुम्ही समुद्राकडे पण पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय की समुद्र इतकं म्हणजे दूरवर पसरलेलं असतं, की जिथपर्यंत आपली नजर पोहोचते तिथपर्यंत आपल्याला पाणीच पाणी दिसत असतं, की आकाश त्या ठिकाणी टेकलंय असं आपल्याला वाटत असतं. म्हणजे क्षितिजापर्यंत आपल्याला ते पाणी, समुद्राचं पाणी पसरलेलं दिसतं. म्हणजे दोन्ही एकदम अपोजिट गोष्टी आहेत. इकडे ड्राय, इकडे वेट, म्हणजे ओलं आणि सुकं. ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी म्हणजे वाळवंटासारखं वृक्ष आणि सागराप्रमाणे आर्द्र. आता या ठिकाणी काय दर्शवलेलं आहे त्यांनी? प्रेझेन्स ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याचं अस्तित्व दर्शवलेलं आहे. प्रेझेन्स ऑफ वॉटर बघा, म्हणजे तुमचं ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी म्हणजे त्या ठिकाणी काय केलेलं की एकीकडे असं दर्शवलेलं आहे की डेझर्ट म्हणजे जिथे आपल्याला पाणीच दिसत नाही, सगळीकडे वाळूच वाळू दिसते, आणि समुद्रामध्ये फक्त आपल्याला पाणीच पाणी दिसतं. देअर इज द प्रेझेन्स ऑफ द वॉटर म्हणजे पाण्याचं अस्तित्वाची तुलना या ठिकाणी केलेली, की समुद्रामध्ये पाणीच पाणी आहे आणि इकडे डेझर्टमध्ये पाण्याचं अस्तित्वच आपल्याला दिसत नाही, की जिथे फक्त आणि फक्त काय असते, वाळूच वाळू असते. त्यामुळे आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे, प्रेझेन्स ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचं अस्तित्व काय दर्शवलेलं आहे ते त्यांनी त्या कंपॅरिझन मधून दर्शवलेलं आहे, की कॉमन थिंग त्या ठिकाणी त्यांनी प्रेझेन्स ऑफ वॉटर. ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी म्हणजे वाळवंटासारखं वृक्ष आणि सागराप्रमाणे आर्द्र, अशा प्रकारची तुलना त्यांनी कंपॅरिझन त्या ठिकाणी केलेलं आहे. नेक्स्ट लाईन, स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी. पी मीन्स तुमचं वाटाणा. स्क्वेअर ॲज अ हाऊस, हाऊस कसं असतं आपलं तर स्क्वेअर असतं, बरं, चौकोनी असते. आणि राऊंड ॲज अ पी, वाटाणा कसा असतो तर गोलाकार असतो किंवा गोल असतो. आता स्क्वेअर अँड राऊंड हे दोन्ही तुमचे अपोजिट वर्ड्स आहेत, परंतु त्यांनी कशाची तुलना केलेली आता या ठिकाणी तर काय तुमचं शेप, शेप दर्शवलेलं आहे, बरोबर आहे. की घर कसं असतं तर चौकोनी असतं, घरासारखं चौकोनी आणि वाटाण्यासारखं गोल, राऊंड ॲज अ पी, की वाटाणा तुमचं राऊंड असतो. म्हणजे या ठिकाणी दोन त्यांनी शेप दर्शवलेले आणि शेप दर्शवताना त्यांनी हाऊस अँड पी ची दोघांची कंपॅरिझन केलेलं आहे. कूल ॲज अ केव, वार्म ॲज अ टोस्ट. कूल ॲज अ केव मीन्स तुमचं काय तर गुहा, गुहेमध्ये तुम्ही गुहा कधी पाहिली असेल तर बघा की गुहेमध्ये कसं असतं एकदम थंड असतं, डोंगराच्या आतमध्ये कपारीमध्ये गुहा असते, त्या गुहेमध्ये तुम्हाला जर तुम्ही कधी गेलेला असाल तर काय वाटणार तुम्हाला तिथे एकदम थंडगार वाटणार. कूल ॲज अ केव, वार्म ॲज अ टोस्ट. टोस्ट मीन्स तुमचं काय तर तुम्ही टोस्टर पाहिलं असेल
तर त्या टोस्टरमध्ये तुम्ही काय करा, म्हणजे टोस्ट सारखं गरम एखादं तुम्ही ब्रेड बटर वगैरे किंवा हे करतात, ते ब्रेड टोस्ट करतात त्यावेळेला ते कसं असतं, एकदम व्हेरी हॉट असतं, बरोबर आहे, वार्म असतं, एकदम उबदार असतं, गरम असतं. कूल ॲज अ केव, वार्म ॲज अ टोस्ट म्हणजे काय, तर गुहेसारखं थंडगार आहे, की ज्या ठिकाणी आपल्याला खूप थंड वाटते, अशा प्रकारची ही केव आहे. केव मीन्स गुहा. आणि टोस्ट सारखं गरम. आता या ठिकाणी तुम्ही कशाची तुलना केलेली आहे, तर कसलं साधारण आहे, तर टेम्परेचर. टेम्परेचर मीन्स तुमचं तापमान. तापमानाची या ठिकाणी काय केलेले, म्हणजे दोन ऑब्जेक्टची तुलना करताना टेम्परेचर हे त्यांनी काय केलेले, कॉमन थिंग त्या ठिकाणी वापरलेली आहे. कूल ॲज अ केव, वार्म ॲज अ टोस्ट. टोस्ट करताना आपण टोस्ट सारखं एकदम गरम असं त्या ठिकाणी अर्थ होतो, म्हणजे की त्या ह्याच्यामध्ये आपण ज्यावेळेला टोस्टरमध्ये हे करतो, आपण ब्रेड टाकतो त्यावेळेला किती ते गरम असतं, हॉट असतं एकदम. आणि त्याचबरोबर केव ही कशी असते तुमची, एकदम कूल असते. कूल अँड वार्म, थंड आणि गरम, हे देखील तुमचे दोन अपोजिट वर्ड्स झालेले आहेत. बघा, नॉइजी ॲज अ रोड रील, क्वाईट ॲज अ घोस्ट, स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, weak as a kitten, hard as a rock, soft as a mitten, dark as a tunnel, light as the moon, night time midnight, daytime noon, tall as a giant, short as an elf, crook as a mountain path, straight as a shell. The world is full of opposites, so think of some yourself. फर्स्ट लाईन आहे, नॉइझी ॲज अ रोड रील, क्वाईट ॲज अ घोस्ट. नॉइझी ॲज अ रोड रील म्हणजे तुम्ही बघा, रोडवरती काम चालू असतं, किंवा आता आपण सिटीमध्ये पाहतो की बऱ्याच ठिकाणी बिल्डिंगची बांधकाम चालू असतात, त्यावेळेला तिथे कसं असतं की ते खोदतात, त्यावेळेला त्याचा आवाज जो असतो, ते रस्त्यावरील खोदकामांचा किंवा रस्त्याचं काम चालू असेल तर तुम्हाला माहिती आहे ते ड्रिल करत असतात, तर त्या हत्यारांचा काय होतोय, एकदम कर्कश असा आवाज येतो. नॉइझी ॲज अ रोड ड्रिल म्हणजे त्या जे हत्यारं वापरतात त्या हत्यारांचा आवाज कसा आहे तुमचा, कर्कश असा आवाज आहे. क्वाईट ॲज अ घोस्ट, आणि घोस्ट कसं असतं, घोस्ट मीन्स काय तुमचं, भूत. भूताचा आवाज कसा असतो, तर भूतासारखं एकदम काय असतं, गुड, म्हणजे भूत कसं असतं, एकदम गुडमय असतं, की एकदम शांत असतं, हळूच असं तो आवाज काढत असतो भूत. परंतु रस्त्यावरच्या बांधकामाचा आवाज कसा येतो, आपल्या खडखड 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 आवाज चालू असतो, कंटिन्यू त्याचा कर्कश आवाज, असा आवाज आपल्याला सहन होत नाही कित्येक वेळेला. अशा पद्धतीचं ड्रिलिंग त्यांचं ज्या वेळेला चालू असतो, तो जो आवाज असतो, आणि त्याच्या अपोजिट तुमचं काय, घोस्ट म्हणजे भूताचा आवाज आहे. म्हणजे या ठिकाणी नॉईज अँड क्वाईट हे काय तुमचे अपोजिट वर्ड्स आहेत. आता या ठिकाणी तुमचं कशाची हे केलेलं आहे तुम्हाला कॉमन थिंग, तर साऊंड, म्हणजे दोन्ही याच्यामधलं जे साऊंड आहे, म्हणजे रोड ड्रिल करताना जो नॉइझीनेस असतो, म्हणजे खूप गोंधळ किंवा खूप असा आवाज असतो, तर त्याच्या अपोजिट एकदम घोस्ट, भूत आल्यानंतर, भूत बघा आपण म्हणजे एखादी कल्पना ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला एकदम खूप शांतता असते, आणि मग आपल्याला भूत वगैरे आल्याचा काही भास होतो, किंवा आपण मूवी मध्ये वगैरे पाहत असतो की एकदम शांतता पसरलेली आहे आणि त्यामध्ये तो एकदम भूताचा असा बारीकसा आवाज येत असतो. म्हणजे या ठिकाणी एकदम शांतता आहे आणि त्या ठिकाणी एकदम नॉइझी आहे. तर दोन्ही मध्ये तुमचं कॉमन थिंग कुठली आहे, तर साऊंड आहे. नॉइझी ॲज अ रोड रील, क्वाईट ॲज अ घोस्ट. नेक्स्ट आहे, स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, वीक ॲज अ किटन. ऑक्स मीन्स बैल, आणि तुमचं किटन म्हणजे तुमचं काय आहे, तर मांजराचं पिल्लू असतं, छोटंसं मांजराचं पिल्लू असतं. ते मांजराचं पिल्लू कसं असतं, एकदम नाजूक असतं, सॉफ्ट असतं, मुलायम असतं. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, वीक ॲज अ किटन म्हणजे तुमचं बैल कसा असतो, तर एकदम बलवान असं आपण
बैलाचं वर्णन करत असतो की बैलाची झुंज वगैरे लावतात त्यावेळेला तुम्ही पाहिलं असेल की बैल किती बलवान असतो, ते ताकदवान असतो. त्याचबरोबर त्याच्या अपोजिट काय त्यांनी सांगितलेलं आहे, तर मांजराच्या पिलासारखं एकदम असं नाजूक असं दर्शवलेले. आता या ठिकाणी कॉमन थिंग कुठली आहे त्यांची, तर फिजिकल पॉवर. म्हणजेच काय, तुमची शारीरिक शक्ती दर्शवलेली आहे या ठिकाणी, की त्यांच्यामध्ये बैलामध्ये किती शक्ती आहे आणि त्या मांजराच्या पिलामध्ये किती शक्ती आहे, हे काय केलेलं आहे त्यांचं कंपॅरिझन केलेलं आहे. की फिजिकल पॉवर त्यांनी दर्शवलेली आहे की बैल कसा आहे, तर एकदम स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग अँड वीक हे अपोजिट वर्ड झाले पुन्हा. की बैल एकदम काय तुमचा, तर बलवान आहे, ताकदवान आहे, आणि त्याच्या अपोजिट एकदम कसं आहे, कीटन कसं आहे तुमचं, तर मांजराचं पिल्लू एकदम नाजूक आहे. हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज अ मिटन. रॉक कसं आहे तुमचं, तर एकदम हार्ड आहे. रॉक मीन्स तुमचं खडक, बरोबर आहे. सॉफ्ट ॲज अ मिटन. मिटन मीन्स तुमचं छोट्या मुलांचे बघा तुम्ही हातमोजे असतात किंवा पायातले सॉक्स, हातामध्ये पण छोट्या बाळांना काय करतात, सॉक्स घालतात किंवा पायामध्ये छोटे छोटे असे सॉक्स घालतात, त्याला काय म्हणतात, मिटन म्हणतात. ते किती सॉफ्ट असतात. छोट्या मुलांचे कपडेच आपण बघतो तर खूप सॉफ्ट असतात, तर त्यापेक्षाही त्यांचे जे सॉक्स असतात तर ते एकदम कसे असतात, मुलायम असतात, सॉफ्ट अशा पद्धतीचे असतात. तर त्याची तुलना त्यांनी काय केलेलं आहे, तर हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज अ मिटन. म्हणजे खडकासारखा एकदम काय तुमचा, तर कठीण आहे, आणि त्याच्या अपोजिट काय आहे, तर मोज्यासारखा सॉक्स सारखा काय किंवा मिटन सारखा एकदम असं सॉफ्ट आहे, कारण ते उलनचे असतात त्यामुळे ते एकदम काय असतात, सॉफ्ट असतात. म्हणजे या दोघांची त्यांनी काय केलेली आहे, तुलना केलेली. ती कशामध्ये केलेली आहे त्यांनी, तर त्यांचं फर्मनेस, फर्मनेस म्हणजे तुमचं काय आहे, तर घट्टपणा, अशा पद्धतीने त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. डार्क ॲज अ टनेल, लाईट ॲज द मून. डार्क ॲज अ टनेल, टनेल पाहिलंय तुम्ही कधी, बोगदा, बोगद्यामधून ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला काय असतं, सगळीकडे अंधार असतो. कारण बोगदा आपण कशामधून काढतो, तर डोंगरामधून काढत असतो. डोंगर पोखरून ज्या वेळेला आपण रस्ता काढतो तेव्हा त्याला आपण बोगदा म्हणतो, टनेल. तर त्यामध्ये ज्या वेळेला आपली गाडी जाते किंवा आपण जात असतो त्यावेळेला कसं असतं, एकदम अंधार असतो. अँड लाईट ॲज द मून म्हणजेच काय, तर चंद्रासारखं प्रकाशमान. म्हणजे पुन्हा बाहेर पडल्यानंतर काय असतं तुमचं, चंद्रासारखा प्रकाश एकदम त्या ठिकाणी बाहेर पडलेला असतो. आता या ठिकाणी कशाची तुलना केलेली आहे तुमची, तर ब्राईटनेस. ब्राईटनेसची तुलना केलेली की कशा पद्धतीने लाईट असतं. म्हणजे तुम्ही जर याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर बोगद्यामध्ये एकदम अंधार असतो आणि चंद्रासारखं प्रकाशमान. म्हणजे दोघांचं ब्राईटनेस त्या ठिकाणी त्यांनी दर्शवलेला आहे. परंतु कंपेअर कोणामध्ये केलेलं आहे, तर टनेल अँड मून या दोघांमध्ये केलेलं, आणि डार्क अँड लाईट हे तुमचे अपोजिट वर्ड्स आहेत. नाईट टाइम, मिड नाईट, डे टाइम, नून. म्हणजे नाईट टाइम, मिड नाईट. मिड नाईट मीन्स तुमची मध्यरात्र, आणि डे टाइम नून म्हणजे दुपारची, पण आपण काय म्हणतो की दिवसामधली दुपार, म्हणजे भर दुपार. जसं आपण म्हणतो की 12चं वेळचं ऊन जे असतं ते भर दुपार झालेली आता. तर ते जे टाइम आहे ते म्हणजे तुमचं रात्रीच्या वेळची, की रात्री पण आपण 12 ते साधारणपणे 3 वाजेपर्यंतचा कालावधी हा आपण काय करतो, तर एकदम मध्यरात्र असते. रात्रीच्या वेळेची एकदम मध्यरात्र असते, आणि दिवसामधली देखील काय असतं, साधारणपणे 12 ते 3 हे काय असतं, दुपारची एकदम भर दुपार आपण त्याला म्हणतो, डे टाइम नून अशा पद्धतीचं वेळ असतं. आता याच्यामध्ये त्यांनी पीक म्हणजे काय, की एकदम पीक टाइम किंवा जिनित म्हणजे एकदम दोन्ही काय आहेत, की तुमचे लास्ट हे दाखवलेले, कळस आपण म्हणतो त्याला.
की रात्रीच्या वेळची एकदम मध्यरात्र आणि दिवसामधील दुपार अशा दोन्ही एकदम काय केलेले आहेत त्यांनी गोष्टी दर्शवलेल्या आहेत. त्याचबरोबर टॉल ॲज अ जायंट, शॉर्ट ॲज अन एल्फ. टॉल ॲज अ जायंट, जायंट म्हणजे काय तुमचं, तर राक्षस. राक्षसासारखा एकदम राक्षस तुम्ही पाहिला असेल कसा ताडमाडासारखा मोठा असतो, एकदम जायंट असतं. अँड शॉर्ट ॲज अन एल्फ, एल्फ म्हणजे परी. परंतु इथे बघा की छोटस अगदी स्मॉल हे परी असते, पण परी एल्फ म्हणजे तुमचं मेल परी. कळलं, म्हणजे काय म्हणतो आपण की पुरुषांमधलं जे असं परी काही तुम्ही कार्टून मध्ये वगैरे पाहिलं असेल तर कशा पद्धतीचे एकदम सुंदर असे जे हे असतात मेल असतात त्याच्यामध्ये पर्यांमधले, तर त्याला आपण या ठिकाणी एल्फ असं म्हणतो. तर राक्षसासारखा एकदम ताडमाड आणि काय परीसारखं एकदम इवलस नाजूक, म्हणजे दोघांची तुलना त्या ठिकाणी वेगवेगळी केलेली आहे. इथे काय दिलेले आहे तर हाईटची तुलना केलेली आहे, दोघांची हाईट. की राक्षस एकदम कसा असतो तर ताडमाडासारखा उंच असतो आणि परी जी असते एल्फ जो असतो तो एकदम छोटासा नाजूक असा असतो. त्यानंतर क्रूक ॲज अ माउंटन पाथ, स्ट्रेट ॲज अ शेल. क्रूक ॲज अ माउंटन पाथ, क्रूक मीन्स तुमचं काय सांगितलंय बेंट म्हणजे वक्र. क्रूक ॲज अ माउंटन पाथ, डोंगरावरचा जो रस्ता असतो तो कसा असतो, वळणाचा असतो, वाकडा तिकडा असा डोंगरातल्या रस्त्यांप्रमाणे नागमोडी असा रस्ता डोंगरावरचा असतो. त्याचप्रमाणे स्ट्रेट ॲज अ शेल्फ, शेल्फ म्हणजे काय फळी. आपण बघा घरामध्ये फळ्या लावलेल्या असतात भांडी वगैरे ठेवण्यासाठी किंवा शोकेश मध्ये वगैरे टीव्ही वगैरे ठेवताना आपण शोपीस लावायचे असतात, त्यावेळेला देखील आपण वेगवेगळ्या अशा फळ्यांचा शेल्फचा वापर करतो, बरोबर. किंवा किचन मध्ये असतं तर त्या कशा असतात तुमच्या वाकड्या तिकड्या नसतात कधी, तर स्ट्रेट असतात. कळलं, स्ट्रेट ॲज अ शेल्फ, क्रूक अँड स्ट्रेट. क्रूक मीन्स वाकडं तिकडं वळणदार आणि स्ट्रेट म्हणजे सरळ. तर या ठिकाणी तुम्हाला त्यांचं काय केलेलं आहे तर फॉर्म म्हणजे फॉर्म मीन्स तुमचं स्वरूप आकार असं वापरलेलं आहे. क्रूक ॲज अ माउंटन पाथ, स्ट्रेट ॲज अ शेल्फ म्हणजे तुमचा रस्ता कसा आहे तर एकदम नागमोडी असा आहे, डोंगरातल्या रस्त्याप्रमाणे नागमोडी असा रस्ता आहे. त्याचबरोबर लाकडाच्या फळीसारखं एकदम सरळ, शेल्फ जे आहे ते एकदम कसे सरळ आहे. मग त्या ठिकाणी दोघांची काय तुम्ही दर्शवलेलं आहे तर फॉर्म म्हणजे स्वरूप, एक वाकडा तिकडे आहे आणि एक कसं आहे तर सरळ, अशा पद्धतीने त्यांचं स्वरूप किंवा आकार दर्शवलेलं आहे. द वर्ल्ड इज फुल ऑफ ऑपोजिट्स, सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ. या ठिकाणी आपल्याला शेवटच्या 2 लाईन मध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी की in the conclusion the poet says that the world around us is full of opposite, की आपल्या सभोवतालचं जे वर्ल्ड आहे ते कसं आहे तर एकदम अपोजिट वर्ड आहे. and encourage the reader to think of some himself or herself, म्हणजे त्यांनी आपल्याला ह्या जगामधल्या अशा अनेक विरुद्ध अशा अनमोल अशा गोष्टी दर्शवलेल्या आहेत, त्या तुम्ही शोधाल तर तुम्हाला देखील अनेक अशा सापडतील. म्हणून तुम्ही शोधा की तुम्हाला देखील अशाच प्रकारच्या अनेक अशा गोष्टी सापडतील की ज्यामध्ये काय आहे खूप विरोधाभास आहे परंतु काहीतरी त्यांच्यामध्ये कॉमन थिंग आहेत, साधर्म्यता दाखवलेली आहे. अतिशय सुंदर अशी सोपी कविता आहे. द पोएट इज अननोन, एनॉनॉमस म्हणजे पोएटचं नाव आपल्याला दिलेलं नाहीये. या ठिकाणी तुम्ही रायमिंग वर्ड्स देखील पाहू शकता. बघा की स्नेल, नेल, त्यानंतर तुमचं सी, पी, अजून त्यानंतर टोस्ट, घोस्ट, किटन, मिटन, मून, नून, त्यानंतर एल, शेल असे वेगवेगळ्या प्रकारचे राईम स्किल देखील आपल्याला पाहायला मिळते.
त्यानंतर आता आपण याच्यावरचे काही अभ्यास बघूया. बघा, लिस्ट ऑल द ॲडजेक्टिव्स इन द पोएम, यूज द कंपॅरेटिव्ह फॉर्म्स टू राईट न्यू कंपॅरिझन. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे, तर लिस्ट ऑल द ॲडजेक्टिव्स इन द पोएम, यूज द कंपॅरेटिव्ह फॉर्म्स टू राईट न्यू कंपॅरिझन, की तुम्हाला त्या ठिकाणी कंपॅरिझन करायला सांगितलेलं आहे. बघा, पहिलं एक उदाहरण दिलेलं आहे मी, फास्टर दॅन द वाइंड, म्हणजे वाऱ्यापेक्षा फास्ट, स्लोअर दॅन अ टॉर्टाईज, टॉर्टाईज पेक्षा काय तुमचं स्लो आहे, स्लोअर दॅन अ टॉर्टाईज. म्हणजे या ठिकाणी टॉर्टाईज अँड वाइंड म्हणजे वारा आणि टॉर्टाईज याच्यामध्ये त्यांनी काय केलेले, फास्टर अँड स्लोअर अशा प्रकारचे वर्ड्स त्या ठिकाणी वापरलेले आहेत. जसं बिगर दॅन माय ब्रदर, स्मॉलर दॅन माय सिस्टर, म्हणजे माझ्या मोठ्या भावापेक्षा मोठा बिगर, अँड स्मॉलर दॅन माय सिस्टर माझ्या छोट्या बहिणीपेक्षा स्मॉलर. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे वाक्य यांनी या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. नॉयदर दॅन अ मशीन, क्वाइटर दॅन अ केव, किंवा स्ट्रॉंगर दॅन अ टायगर, वीकर दॅन अ रॅबिट, अशी वेगवेगळी उदाहरणं मी तुम्हाला इथे सोडवूनच दिलेली आहेत. ती तुम्ही वहीमध्ये सगळे काय करायचे, लिहून घ्यायचे. Then the list all the nouns in the extract. Find a suitable adjective other than the one given here for each of the nouns and write meaningful similes. एक ठिकाणी सोडते. पद्यांशातील आपल्याला ह्या सर्व नामांची आपण यादी करायची आहे आणि कवितेत वापरलेल्या विशेषणांव्यतिरिक्त प्रत्येकी एक विशेषण वापरून आपल्याला सिमिलीज म्हणजे काय, तर उपमा. तुम्ही मराठीमध्ये ग्रामरमध्ये पाहिलं असेल तर उपमा अलंकार, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो इथे सिमिलीज, म्हणजे एकाची काय केलेलं असतं, उपमा दिलेली असते दुसऱ्याला. जसं आपण म्हणतो की तुझी साडी तिच्यासारखीच आहे, म्हणजेच काय की तिच्यासारखीच उपमा तू काय केली, तिला दिली, म्हणजे त्या ठिकाणी सिमिलीज वापरलेले आहे. तर बघ, ॲज रॅपिड ॲज स्पेसशिप, ॲज टफ ॲज स्नेल, म्हणजे ॲजचा ज्यावेळेला आपण सिमिली अलंकारामध्ये ॲजचा वापर केला जातो, म्हणजे याची तुलना केलेली असते. त्या ठिकाणी ॲजचा ज्या ठिकाणी वापर केला जातो त्या ठिकाणी सिमिलीज हे उपमा अलंकार, म्हणजे सिमिलीज मीन्स उपमा अलंकाराचा वापर केलेला असतो. इथे मी वेगवेगळी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. ॲज टफ ॲज स्नेल, ॲज डेंजरस ॲज डायनासोर, ॲज ब्रेव ॲज अ टायगर, अशी वेगवेगळी दिलेली आहेत. या कवितेमध्ये आपल्याला सिमिली हे काय तुमचं फिगर्स ऑफ स्पीचचा वापर केलेला आहे. अशी अनेक उदाहरणं दिलेली आहेत, ती तुम्ही सोडवायची. त्यानंतर पुढचं आहे तुमचं स्टार्ट अ कलेक्शन ऑफ आयटम्स विथ कंपॅरिझन, यूज द फॉलोइंग कॅटेगरीज. वेगवेगळ्या तुम्हाला आयटम्स म्हणजे वाक्प्रचार तुम्हाला दिलेले आहेत, रंगांचा वापर करून किंवा प्राण्यांचा वापर करून, वस्तूंचा वापर करून, असे वेगवेगळे हे तुम्हाला आयटम्स वापरायला सांगितलेले. म्हणजे बघा, ॲज ब्लॅक ॲज अ कोल, कोल म्हणजे तुमचं कोळशासारखा काळा कुट्ट, ॲज व्हाईट ॲज अ स्नो, बर्फासारखा पांढरा शुभ्र, अशी ज्या वेळेला आपण ॲजचा वापर करून हे सिमिलीजचा वापर करून आपण हे करतो, अशी अनेक उदाहरणं या ठिकाणी वेगवेगळी दिलेली आहेत. त्यानंतर लास्ट आपल्याला सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो परीक्षेमध्ये, म्हणजे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. ॲप्रिसिएशन तुम्हाला कंपल्सरी प्रश्न लिहावाच लागतो, 5 मार्कासाठी असतं. त्यामध्ये आपल्याला ठरलेले पॉइंट्स असतात. टायटल तुम्हाला ज्या वेळेला परीक्षेला पोएम दिलेली असते, टायटल देखील दिलेलं असतं की कुठली पोएम आहे ती. इथे आपण कुठल्याही द टायटल ऑफ द पोएम इज कंपॅरिझन. त्यानंतर पोएटचं नाव तुम्हाला खाली दिलेलंच असतं, द पोएट इज रिटन बाय अन अननोन पोएट. या ठिकाणी तुमचं अननोन पोएट आहे, पोएटचं नाव दिलेलं नाही, त्यामुळे तसंच आपण लिहायचं. त्यानंतर राईम स्कीम कुठले, द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट 6 स्टँजा इज ABCB. म्हणजे तुमचे राईम स्कीम कसे वापरायचे मी सांगितलेलं होतं की तुम्हाला मागच्या याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे, पोएम ज्यावेळेला शिकवलेली त्यावेळेला, की रायमिंग वर्ड्स बघायचे आणि कवितेच्या ज्या लाईन्स आहेत त्यानुसार काय करायचं, आपण पहिले जे 6 स्टँजा आहेत
त्याला त्यांनी ABCB वापरले आणि शेवटचं ABCBDB वापरलेलं आहे. हे बघा की पहिल्यांदा स्पेसशिपला आपण काय देणार, A वापरणार. त्यानंतर स्नेलला B नाव देणार, सेकंड वर्ड. त्यानंतर डायनासोर काय झालं तुमचं, कारण शिपला पण ते हे नाही होते, राईम होत नाही किंवा स्नेललाही होत नाही, म्हणून त्याला C नाव दिलं. आणि त्यानंतर नेल हे काय झालेलं तुमचं, स्नेल नेल म्हणजे रायमिंग वर्ड जोडून आलेले, म्हणून त्याला स्नेलला आपण B नाव दिलं, म्हणून इथे नेलला पण काय करायचे, B नाव द्यायचं. म्हणून ABCB असं आपलं रायमिंग स्कीम झालेलं. असे प्रत्येक स्टँड आहेत, परंतु शेवटच्या स्टँडला बघा पाथ, शेल्फ म्हणजे तुमचं जायंट, त्यानंतर तुमचं एल्फ, बरोबर आहे, AB, त्यानंतर पाथला पुन्हा C आणि त्यानंतर शेल्फला पुन्हा एल्फ शेल्फ आलं म्हणून B, ABCB आणि त्यानंतर ऑपोजिटर्स आणि युअर सेल्फ. हे तुमचं हे जुळत नाही म्हणून ऑपोजिट्स म्हणून तिथे आपण D दिलं आणि युअर सेल्फ हे पुन्हा आपल्याला B प्रमाणे जुळतंय म्हणून ABCBDB की हे B पुन्हा त्याला आलेले जुळत. त्यानंतर फिगर्स ऑफ स्पीच या ठिकाणी सिमिली अँड एलिस्ट्रेशन हे तुमचे अलंकार फिगर्स ऑफ स्पीच वापरलेला आहे. त्यानंतर लास्ट पॉइंट आहे थीम और सेंट्रल आयडिया. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज गिवन ॲट द एंड, दॅट इज द world is full of opposites. The poem describes the diversity in the nature. म्हणजे त्यांनी विविधता दर्शवलेली आहे नेचर मध्ये. The poet compares many living and non-living things on the basic of color, shape, size and speed etc. की पोएटने काय केलेले, वेगवेगळ्या लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव आणि निर्जीव या दोन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी त्यांच्या बेसिक गोष्टींमध्ये म्हणजे शेप, तुमचं कलर, साईज वगैरे या सर्वांमध्ये काय केलेले, कंपॅरिझन केलेले. अतिशय सुंदर आणि सोपी अशी कविता आहे. ती तुम्ही व्यवस्थित सगळा अभ्यास जो दिलेला आहे तो वहीमध्ये लिहून काढा, त्याचं ॲप्रिसिएशन पाठ करा आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा पोएम खाली जे जे प्रश्न दिलेले ते सगळे तुम्ही काय करायचे, सोडवायचे आहेत. अतिशय सोपी अशी कविता आहे. आपण नेहमीच्या याच्यामध्ये हे कंपॅरिझन वापरत असतो, त्यामुळे सगळ्यांनी कविता व्यवस्थितरित्या पाठ करायची किंवा त्याच्यावरचे सगळे प्रश्न सोडवायचे. ओके, थँक्स.